हॅलो नमस्कार. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि माझ्या दिवसाची सुरुवात पण गोड झाली. मिठाईच्या दुकानापासून पहिलीच ऑर्डर पडली. मी फटाफट लोकेशनला जाऊन ती ऑर्डर घेतली आणि दुकान तर एवढं मस्त सजवलं होतं कारण आज 15 ऑगस्ट होता. फुगे बिगे लावले होते. ती ऑर्डर घेतली आणि या सोसायटीमध्ये द्यायची होती ती ऑर्डर, तर इथे नेऊन ड्रॉप केली. त्यानंतर दुसऱ्याच ऑर्डरनी माझा एवढा जीव खाल्ला ना, कारण मी पुढचं गिग बुक करायचं विसरले होते आणि ऑर्डर तर एवढी लांबची पडली होती की त्याचं अंतर होतं 9 किलोमीटर आणि मला ऑर्डर पिकअप करण्यासाठी हॉटेलपर्यंत जायचं अंतर होतं 2 किलोमीटर, म्हणजे टोटल झालं 11 किलोमीटर डिस्टन्स ट्रिपचं. आणि त्याचे मला फक्त 67 रुपये मिळाले आणि रिटर्न ऑर्डरचे तर पैसेच मिळाले नाहीत, कारण आपोआप ते ऑफलाईन गेलं आणि तिथून मला 9 किलोमीटर परत यायचं होतं. त्याचे पण पैसे मला मिळाले नाहीत. टोटल मी 19 किलोमीटरचे मला फक्त 67 रुपये मिळाले. अशी चिरड आली होती ना मला. मग जाऊ द्या म्हणलं, झोनमध्ये येऊन परत गिग वगैरे बुकिंग केलं. त्याच्यानंतर मला जोगेश्वरी मिसळची ऑर्डर पडली. ती ऑर्डर घेतली आणि डिलेवर करून आले लगेच. मग नंतर बास्किन रॉबिन्सची पण पडली ऑर्डर. ती पण ऑर्डर घेतली आणि डिलेवर करून आली. आणि याच्यानंतर मला ऑर्डरच पडत नव्हत्या लवकर. खूप वेळाने आणि खूप उशिरा ऑर्डर पडत होत्या, कारण आज 15 ऑगस्ट असल्यामुळं मला तर वाटलं होतं किती ऑर्डर पडतात की, पण काय ऑर्डरच पडत नव्हत्या. का तर खूप रायडर लोक बाहेर पडले होते आणि खूप थांबून वेळाने ऑर्डर पडल्या होत्या, म्हणून मी वाट बघत बसले होते. आणि आता रक्षाबंधन पण जवळ आले, म्हणून बघा किती छान राख्या आल्यात, किती सुंदर राख्या विकायला आल्यात. काय ऑर्डरची वाट बघत थांबले होते, इथे ऑर्डरच पडत नव्हती. खूप वेळ थांबून परत मला चहा एक्सप्रेसची ऑर्डर पडली. बघा, लोक चहा पण ऑनलाईन मागवतात, पण मला काय करायचं, मला ऑर्डरशी मतलब. मग ती ऑर्डर घेतली आणि कस्टमरपर्यंत पोहोचवली. त्याच्यानंतर लगेच मला 33 रुपयाची ऑर्डर पडली, खानदेशी स्वाद. जवळच हॉटेल होतं, 100 मीटरच्या अंतरावरती. मी लोकेशनवरती गेले, पण त्यांची ऑर्डर रेडी नव्हती. काय माहिती आज काय झालं होतं. एक तर 15 ऑगस्टमुळं मला वाटत होतं किती ऑर्डर पडतात की, ऑर्डर पण कमी पडत होत्या. आणि ऑर्डर पडल्याच्या नंतर हॉटेलवाले पण लवकर ऑर्डर देत नव्हते, खूप वेळ वेट करायला लावत होते. अर्धा तास थांबल्याच्या नंतर मला त्यांनी माझ्याजवळ ऑर्डर दिली. ती ऑर्डर डिलेवर केल्याच्या नंतर मला बार्बिक्यू नेशनची ऑर्डर पडली. ती पण मी कस्टमरला डिलेवर करून आले. आज इन्सेंटिव्ह पण जास्त होता, पण इन्सेंटिव्हचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी ऑर्डर पण तेवढ्या पाहिजे ना, तर ऑर्डरच नव्हत्या आज जास्त काय. त्याच्यानंतरची ऑर्डर होती बेहरूज बिर्याणीची आणि ती ऑर्डर होती फक्त 36 रुपयाची. जवळच होती, 3 किलोमीटर अंतर होतं त्याचं. मग ती ऑर्डर तर एवढी मोठी होती ना, माझ्या डिक्कीतच बसत नव्हती. मला टेन्शन आलं आणि पाऊस नव्हता म्हणून बरं झालं. मग कशी मी लोकेशनपर्यंत नेली ती ऑर्डर आणि ती ऑर्डर पण ड्रॉप करून आले. त्यांची होती कॅश ऑन डिलेवरी आणि त्यांनी सगळी कॅशच दिली होती, UPI वगैरे पे नाही केलेलं त्यांनी. मग ती कॅश घेतली मी आणि ऑर्डर डिलेवर करून परत. आता ते ऑर्डर नसल्यामुळे एवढा कंटाळा आला होता ना मला थांबून. म्हणलं आता बस झालं, म्हणून मी घराकडे निघाले परत. मग घराकडे जाता काहीतरी खायची इच्छा झाली, म्हटलं काहीतरी खाऊन जावं. आणि इथं हे दादा खूप छान दाबेली बनवतात. मी दुपारी पण यांच्याकडून खाल्ली होती दाबेली. म्हणलं आता घरी जाता चीज शेवपाव ट्राय करावं आणि एवढं टेस्टी होता ना, खरंच खूप छान होता. मला खूप आवडला. आता रोज येता जाता इथंच खायचं आणि आता रोजचीच कस्टमर भी ह्यांची फिक्स. तर माझी आजची अर्निंग होती 600 रुपये. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.